पुढची बातमी बघूयात। नाशिकमधल्या टीसीएसच्या प्रकरणामधील आरोपी निदा खानचं एमआयएम कनेक्शन असल्याचा आरोप काही नेत्यांनी केलाय। निदा खान हिला अटक झाल्याच्या नंतर मंत्री संजय शिरसाट यांनी एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्यावरती देखील गंभीर असे आरोप केलेले आहेत। तर संभाजीनगरमध्ये एमआयएम नगरसेवक मतीन पटेलनेच निदा खान हिला आसरा दिला हे समोर आल्याच्या नंतर शिरसाटांनी आता थेट मुख्यमंत्र्यांना पत्रच लिहिलंय। इम्तियाज जलील आणि मतीन पटेल या दोघांची चौकशी करण्याची मागणी शिरसाट करतायत। एसआयटीच्या मार्फत या दोघा जणांची चौकशी करण्यात यावी। निदा खानच्या प्रकरणामध्ये केवळ एमआयएम नगरसेवकच नाही तर संबंधित सगळ्यांवरती कारवाई करण्याची मागणी शिरसाटांची आहे। तर निदा खान मुंब्रा आणि संभाजीनगरमध्ये कशी काय पोहोचली असा सवालही शिरसाटांनी विचारलाय। तर नाशिकमध्ये निदा खानला भेटल्याचा दावा देखील त्यांनी केलेला आहे। निदा खान मुंब्र्याला का गेली होती? मुंब्र्याला सुद्धा ती एमआयएमच्याच माणसाच्या संपर्कात होती आणि त्या मधल्या काळामध्ये इम्तियाज जलील नाशिकला जाऊन तिला भेटला होता आणि त्याने जाहीर स्टेटमेंटही केलं होतं, हे आपल्याला माहिती आहे। मुंब्र्याहून ती निदा खान पुन्हा संभाजीनगरमध्ये कशी आली, जिचा संभाजीनगरशी काही संबंध नाही, त्या ठिकाणी ती येते। तिथं वास्तवाला जवळपास महिना दीड सव्वा महिना तिथे राहते की एक म्हातारा बाहेर यायचा, दुधाची थैली घ्यायचा, आतमध्ये जायचा, कोणीही त्या घराच्या बाहेर सुद्धा पडत नव्हतं। आणि ज्या नगरसेवकाचं ते घर आहे तो एमआयएमचा आहे। आता ही माहिती जर ते एमआयएमच्या नगरसेवकाला नाही आहे असं म्हणता येईल का? मग ते एमआयएमच्या नगरसेवकाला घर देण्यासाठी कोणी मजबूर केलं होतं? तर त्या इम्तियाज जलीलने केलं होतं। आपल्याला हिला वाचवायचंच आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।